Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1065. 1065. बापरे, ह्याला आत्ताच तर आपण 1000 एपिसोड कंप्लीट केले आणि आत्ताच आपण 1000वरून 1065 एपिसोड म्हणजे 1064 1065 एपिसोड. चला किती लवकर दिवस चालले यार. इट्स लाईक रिअली असे भळाभळ दिवस चालले ना की बहुतच. या म्हणजे डिसेंबर 4 तारखेला मी PMIची टेस्ट होती ते मी क्रॅक केली. 4 डिसेंबरला 4 डिसेंबर ते 19 जानेवारी 20 डिसेंबर ते 4 डिसेंबर ते 19 जानेवारी जस्ट लाईक 1 महिना, करीब 1.5 महिना होतो. ही पूर्ण खाली होते ह्या 1.5 महिन्यात कम्प्लिटली. त्याच्यामुळे 2 टूर पण झाले. 9 डिसेंबरला माझा इथला टूर झाला चिखलदरा. आणि देन 15 तारखेला माझा पचमढीचा पण टूर झाला. म्हणजे मित्रांसोबत वगैरे पचमढीला आम्ही हे जे आपले 3H सिस्टीमचे जे मुलं होते त्यांच्यासोबत मी पचमढीला गेलो होतो. आणि इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे तो 1.5 महिना माझ्यासाठी इतका हे होता ना की बहुतच. म्हणजे जस्ट लाईक मी टेस्ट दिली, टेस्ट चांगली पण गेली. नायडू सर म्हणे खूपच चांगली झाली म्हणे, तुमचं जॉईनिंग पक्का आहे म्हणे. बट इट जस्ट लाईक दे आर थेरॉटिकल गोष्ट झाली. म्हणजे ते फक्त बोलले, असं एकदम प्रॅक्टिकली असं सांगितलं नाही का बाबू तुला ऑफर लेटर भेटलं वगैरे, असं काही नाही. सो आय जस्ट सो मच स्केअर्ड. आणि या पिरियडमध्ये नाही का 1.5 महिन्यामध्ये मी नाही का नागपूरमध्ये पण येत नव्हतो. या आय जस्ट लाईक झाली ना आता आपली क्रॅक झाली आहे ना, बस आता शांत राहा, थोडासा पेशन्स ठेव. थोडासा पेशन्स ठेव. त्या टाईम पिरियडमध्ये माझे पेशन्सचे खूप सारे 2-3 एपिसोड वगैरे बनले पण आहे. त्याच पिरियडमध्ये करीब त्या 1.5 महिन्यातच म्हणजे माझं किती 2 जानेवारीला मला माहीत पडलं की पुन्हा तिचा टॉपिक काढतंस आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. टॉपिक नाही काढते, जस्ट एक प्रकारे सांगत आहे, स्वतःला रिवाईज करत आहे. म्हणजे ती डेट लक्षात राहते ना प्रॉपरली. म्हणजे 4 तारखेला माझी PMI टेस्ट होती. त्याच्यानंतर 2 तारीख लक्षात ठेव ना, 2 तारीखला मी स्नेहा तामगाडगेला कम्प्लिटली ब्लॉक केला सगळ्या प्रोफाईलमधून, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे सगळ्या याच्यातून. आणि ऑल्सो प्लॅन करत आहे की या 14 तारखेला मी तिला हॅपी बर्थडे म्हणीन. जर पुढे काही होत असेल वगैरे, आय डोंट नो. मला काही खास असं काही वाटत तर नाही, बट इट जस्ट लाईक असं वाटते का ती ॲज अ फ्रेंड असली पाहिजे असं मला वाटते. दॅट्स इट. बट फ्रेंड राहिली का तू भाऊ फ्रेंड नाही म्हणत ना, तू जस्ट लाईक गर्लफ्रेंडच बनवतो तिला. नाही पण यावेळेस असं होणार नाही. यावेळेस आय डोंट नो, कारण जस्ट लाईक एक प्रकारे पैसे दिसले तर आपण विचार करतो की आपण त्याच्याकडे पाहू नये. बट अशाच प्रमाणे स्नेहा तामगाडगे जस्ट लाईक अट्रॅक्शन. सो वॉट जाऊ दे, ते टाईम विल डिसाईड वॉट वुड आय डू. आताच मी सांगून ठेवत नाही. म्हणजे ते डिपेंड करते की त्या तारीखला मी किती बिझी राहीन. समजा जर मी त्या तारीखला खूप बिझी राहीन तर डेफिनेटली मी तर नाही का बिलकुलच हाय किंवा हॅपी बर्थडे म्हणणार नाही. समजा त्या तारीखला मी बिलकुलच बिझी राहणार नाही, जस्ट लाईक कुछ भी नाही आहे, मग तेव्हा काढीन. मग काही कराल नाही तर मग तेव्हा व्हॉट्सअप उघडीन, मग स्नेहा तामगाडगे अँड देन सेंड हॅपी बर्थडे टू हर. जस्ट लाईक 14 फेब्रुवारीला तिचा हॅपी बर्थडे असतो. इट्स व्हॅलेंटाईन्स डेला. बापरे, तुला तर लक्षात पण तिचा वाढदिवस. म्हणजे आय डोंट नो व्हॉट एव्हर, जस्ट लाईक लक्षातच होऊन जाते फटसे.
या सो करीब तुला 1 महिना होत आहे ॲटलिस्ट, म्हणजे 1 महिना नाही, म्हणजे झालेच आहे म्हणा, 15 दिवस तरी झालेच आहे. 20 तारखेपासून ते करीब आजची किती तारीख आहे, आजची आहे 8 फरवरी. सो इट जस्ट लाईक झाले 15 दिवस वगैरे. या 15 दिवसात या PMI मध्ये खूप साऱ्या जणांना मी ओळखलो आहे वगैरे वगैरे. कोण आहे, कोण कसे काम करतात, कोणाचं कोणतं काम आहे, आणि मी पण थोडं बहुत काम शिकलेलो आहे. इट्स रिअली नाईस, रिअली ग्रेट. जेव्हा मला सुट्टी होते ना, म्हणजे कसं माझी शिफ्ट असते 3 ते 12. सो 12 वाजता जेव्हा मला सुट्टी होते ना, तेव्हा मला असं वाटते करावं, एक गाडी घ्यावं, त्यात 100 रुपयाचं पेट्रोल टाकावं आणि पूर्ण नागपूर हिंडावं. या रात्री 12 वाजता. पण आता आपल्यापाशी गाडी नाही आहे आणि कोणाला मागू शकत नाही. रूममेटची आहे गाडी, बट कशाला मागायची, राहू दे ना. थोडा सॅक्रिफाईस, थोडा धीर ठेव ना. या थोडा धीर ठेव. मार्चमध्ये जेव्हा तुला पेमेंट राहील, पेमेंट भेटेल, तर तेव्हा का कर, तेव्हा तुझं जिम पण राहील सुरू, तेव्हा तू जिम पण लावशील. आणि कसं आहे की तीवाली जे मोठीवाली गाडी आहे ना, ती घरच्या घरी पडूनच राहते. सो ठीक आहे, तर मी इथे वापरून घेईन ना थोडंसं. म्हणजे कसं आहे की समजा जर मग गाडी असली ना, तर माझं थोडंसं एक्सप्लोरेशन होतं ना, थोडंसं इकडे तिकडे काम असलं का चलो बा वगैरे, आता गाडी आहे वगैरे. नाही तर कसं ओला ॲटो करा, हे करा, मग त्यामागे आपण तो प्लॅनच पोस्टपोन करतो. आता स्वतःची गाडी असली तर वाटलं, जसं लाईक आता मला मनाला वाटते का आता रात्री 12 वाजता गाडी काढावं, मस्त फिरावं, मस्त नागपूर सीताबर्डीकडे जावं, मस्त मस्त थंडी थंडी हवा सुरू असते. जस्ट लाईक रिअली ग्रेट थिंग. तर लेट्स डू इज. बट आता स्वतःची तर गाडी नाही आहे, सो असं करू शकत नाही. बट पाहू पुढे, समज जर वडिलांना समज जर गाडीची गरज नसेल तर मी घेऊन येईल. समज जर त्यांना थोडीशी गरज वगैरे असेल, सो या. वडिलावरून आठवलं आहे की जून महिन्यात माझ्या वडिलांचं रिटायरमेंट आहे. जस्ट लाईक फरवरी, मार्च, एप्रिल, मे आणि जुलै, म्हणजे करीब 4-5 महिने आहे. 4-5 महिन्यानंतर माझ्या वडिलांचं रिटायरमेंट आहे. काही भीती वाटते का? नाही नाही नाही, ॲक्च्युली नॉट. म्हणजे कसं आहे, मी माझे स्वप्न आणि माझ्या स्वप्नाला हासिल करण्यासाठी जे मी प्रोग्रेस बार बनवला आहे, तो वडिलांच्या पैशावर बिलकुल बनलेला नाही आहे, तो माझ्या मेहनतीवर बनलेला आहे. सो इट जस्ट लाईक वडिलांना समजा उद्या रिटायरमेंट वगैरे होत आहे किंवा काही पण होत आहे, सो त्याचा इफेक्ट माझ्या प्रोग्रेस बारवर पडणार नाही, कारण हा प्रोग्रेस बार मी बनवला आहे, माझ्या मेहनतीने बनवला आहे. म्हणजे माझ्या मेहनतीने मी नागपूरचे क्लासेस केल्यानंतर हा जॉब केला, नागपूरला आलो, रूम शोधली वगैरे. हे व्हॉट इज इट? इट्स अ प्रोग्रेस बार ना. 1 वर्षानंतर आपल्याला एक्सपिरियन्स भेटन. देन आय गो टू पुना फिल्म स्कूल. म्हणजे प्रोग्रेस बारशी समोरचं फ्युचर आहे, राईट. आणि याच्यामध्ये कसं वडिलांचा असा पैसा वगैरे इन्क्लूड केलेला नाही. इट्स माय वे आणि माझ्या ह्याच्याने मी या साऱ्या गोष्टी अचीव केल्या आहे. मला एक गोष्ट नेहमी सांगायची वाटते यार, कसं आहे की आपल्या जे ड्रीम आहे ना, म्हणजे समजा आपलं स्वप्न आहे, हे स्वप्न कोणाशी डिपेंडंट नसलं पाहिजे. मी थोडं एक्झाम्पल तू सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डिपेंडंट म्हणजे काय की समजा जर यांनी हो म्हणलं तर मी चालला जाईन. मी तिकडे चालला जाईन. आणि समजा त्यांनी नाही म्हणलं तर मी तिथे जाणार नाही. बट तुला तिथे जायचं आहे, तुझं स्वप्न आहे तिथे, बट हे डिपेंड करते त्याच्या हो नाहीवर, राईट. याच्यापेक्षा बेटर आहे ना. म्हणजे जस्ट लाईक माझ्या वडिलांनी परवानगी दिली तर मी पुण्याला जाईन, परवानगी नाही दिली तर व्हॉट शुड यू डू? माझा म्हणण्याचा उद्देश आहे की आपल्या स्वप्नाला अचीव करण्यासाठी, आपल्या जे टार्गेट्स आहे, जे समोर आपण लाईफमध्ये काही गोल वगैरे बनवतो, ॲम्बिशन्स वगैरे बनवतो, त्या ॲम्बिशन्सला अचीव करण्यासाठी सारे पॉसिबल रिझल्ट आपल्याचपाशी असले पाहिजे. जस्ट लाईक मला वाटतं तर मी करीन, मला वाटतं नाही तर याची गलती कोणाची आहे? माझीच आहे. म्हणजे इट जस्ट लाईक ऑल
possible result is depend on you. You just want this, then get this. You just don't want this, doesn't get this. अशाप्रमाणे आहे. म्हणजे कसं आहे की दुसऱ्या व्यक्तीला इन्क्लूडच नको करू. नॉट इवन अ पॅरेंट्स, नॉट इवन युअर वाईफ और गर्लफ्रेंड और नथिंग. या तुला जे पाहिजे, जो तुला समोरमध्ये काही करायचं आहे वगैरे वगैरे, या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी डिपेंड ऑन यू, डिपेंड ऑन वॉट यू वॉन्ट टू डू. या दिस इज इट. म्हणजे असं नाही असलं पाहिजे की वडिलांची परवानगी असेल, मग वडील मला पैसे देईल, मग मी पुण्याला जाईल वगैरे. मी हा प्रयत्न केला आहे अगोदर, करीब 2 वर्ष अगोदर मी केलेला आहे. वडिलांच्या ATM मधून लपून पैसे काढले 20,000 रुपये आणि मामाजीला फोन केला मुंबईमध्ये की मला रूम पाहिजे वगैरे वगैरे. असा करण्याचा प्रयत्न केला, बट समहाऊ तो प्रयत्न वाचला. म्हणजे कसं आहे की तो खूप स्टुपिड प्रयत्न होता आणि जस्ट लाईक माझ्या वडिलांनी अडवला. सो जस्ट लाईक मी थांबलो तेव्हा. कारण तेव्हा माझी मेंटॅलिटी, तेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करत नव्हतो ना. जस्ट लाईक मला वाटलं, म्हणजे तेव्हा मी असं ताजं रक्त होतं आणि मला वाटलं की बस आता इथे पाय मारतून विहीर खोदतो अशाप्रमाणे होतं. बट असं नाही काय, यासाठी एक टाईम लागतो, एक स्पॅन लागतो. त्याला स्टार्टिंगला तर मला असं वाटायचं की मी एका दिवसातच सगळं करून घेऊ. म्हणजे जस्ट लाईक करीब 1 किंवा 2 वर्ष अगोदर जेव्हा मी मुंबईला गेलो होतो फर्स्ट टाईम, तेव्हा नाही का मला असं वाटलं की भाऊ मी आज मुंबईला जातो, त्या अजय देवगण प्रोडक्शन हाऊसमध्ये जातो, त्यांना स्क्रिप्ट सांगतो आणि दुसऱ्या दिवशी आमचं बिकम रिअली रिच आणि तिसऱ्या दिवशीपासून आपलं फिल्म सुरू होऊन जाईल. हे असं नाही आहे का तू गेला आणि सरळ पाय मारला ना विहीर खोल पाणी लागलं, असं नाही आहे. ते खूप साऱ्या गोष्टी मेंटेन्स करावं लागते, खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यावं लागते, एक्सपिरियन्स असतो. हे असं नाही का जस्ट लाईक. सो कसं आहे की मी या साऱ्या गोष्टी नाही का हळूहळू नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे शिकून राहिलो आहे. आणि मी ॲक्च्युली माझ्या लाईफवर ह्या साऱ्या गोष्टी अप्लाय पण करून राहिलो आहे. त्यामुळे माझी लाईफ एक चांगल्या वेनी बनून राहिली आहे, एक प्रोग्रेस बार बनून राहिला आहे, जो मला दिसून राहिला आहे की तो हळूहळू इन्क्रीज होत आहे डे बाय डे. आणि याच्यामध्येच सर्वात मोठी खुशी आहे, म्हणजे स्वतःचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नानंतर आपल्याला जे मिळालेले फळ असते, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते. या आपल्याला जे पाहिजे त्याच फील्डमध्ये आपण काम करताय ना. इट्स रिअली ग्रेट, इट्स रिअली नाईस. मला कधी लहानपणापासून डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता, मी डिझायनिंगमध्ये काम करून राहिलो आहे. हां, बट मला फिल्म स्कूलमध्येच जायचं आहे, मला फिल्म बनवायचं आहे. डिझायनिंगमध्ये माझं फ्युचर नाही आहे. इट्स जस्ट लाईक एक प्रकारे सपोर्ट स्ट्रक्चर आहे ना माझ्यासाठी. का मी हे पुण्याला जाईन तर माझी हे जॉब मला एक प्रकारे सपोर्ट करेल आणि या सपोर्ट बेसवर मी फिल्म स्कूल सुरू करेल. आणि मग या फिल्म स्कूलवर मग माझे खूप सारे वेज इकडे तिकडे पसरणार आणि देन समोर फिल्म वगैरे सुरू होईन आपलं करिअर. राईट. बाकी तर आज काही सांगायचं तर आहे नाही. या संध्याकाळी आल्यानंतर काय आय जस्ट फील रिअली एक्झॉस्टेड. या म्हणजे माझ्या जो पायातला शूज आहे ना, तो नाही का माझ्या पायाला एक प्रकारचा बांधून ठेवला आहे. आणि कसं माझे पाय जस्ट लाईक असं वाटते का काढ शूज आणि जस्ट लाईक पाय मोकळे कर अशाप्रमाणे होते. बट आता आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तर कसं थोडासा आपण सहन करू 10-15 मिनिट. राईट. बाकी आज काही खास सांगण्यालायक नाही. आज सकाळी उठलो, आज मी स्टडी IQबद्दल नाही का खूप सारे व्हिडिओज वगैरे बघितले. जस्ट लाईक रिअली नाईस टू मी या सारे एपिसोड. म्हणजे स्टडी IQ वगैरे प्रशांत धवनचे हे व्हिडिओज आहे स्टडी IQचे, काफी इंटरेस्टिंग फॅक्ट वाटते. खूप सारे जण बघतात सुद्धा, बट तेही एक प्रकारे परीक्षेच्या प्रॉस्पेक्ट थ्रू. बट मी माझ्या नॉलेज थ्रू या सर्व गोष्टी बघतो. सो इट्स ग्रेट, इट्स नाईस.
एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. या संडेला जायचं का? संडेला जाऊन कपडे धुवासाठी. हां, कपडे धुवायसाठी चाललं जाऊया. इम्पॉर्टंट आहे का कपडे धुणं? कारण तुझं ते एकच शर्ट आणि एकच पॅन्ट आहे आणि तू नाही खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये नाही, जिथे खूप सारा धूळ आणि वगैरे असतं. इट इज लाईक रिअली क्लीन आणि खूप असं ट्राफिकमध्ये पण जावं लागत नाही. इथून तिथेच आहे. तरी हप्तेभरानंतर ते कपडे धुणं साहजिक आहे. मला पण वाटतेच. सो आणि तसंही माझं इथे काहीच खर्च नाही राव. या वर्धेतून येण्या जाण्या व्यतिरिक्त दुसरा माझा असा काहीच खर्च नाही. जस्ट लाईक माझ्या वडिलांनी ते 1000 रुपये दिले, ॲज इट इज जसे आहे तसेच आहे. कारण मला बाहेर जाऊन खाण्याचा काही शौक तर बिलकुलच नाही आहे. आणि जोपर्यंत मला काम पडत नाही तोपर्यंत मी बाहेर जातच नाही. आणि जे काही एंटरटेनमेंट करण्यासाठी जे काही प्रोटोकॉल आहे ते मी सगळे माझ्याचपाशी आहे. जस्ट लाईक लॅपटॉप, मूव्हीज वगैरे. आणि मोबाईलमध्ये ते इंटरनेट आहे तर अरे बापरे, मग तर काही पाहाच नाही लागत. रोजचा 2.5 GB भेटते. पूर्ण यूट्यूब, सगळे TV सिरीज, मूव्हीज वगैरे ऑनलाईनच बघतो मी. सो इट जस्ट लाईक मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्या एंटरटेनमेंट माझ्या पॉकेटमध्येच आहे. So everything is good, everything is nice. This is the My Artifact episode number 1065. Right now we are at Wardha, Nagpur, Maharashtra. Thank you.